नमस्कार, मी डॉक्टर DS पवार, भूगोलशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर। आता नुकत्याच माहितीप्रमाणे आपल्याला कळलेलं असेल की रशिया आणि अमेरिकेचा अलास्का आणि जापान या भागामध्ये पॅसिफिक ओशनमध्ये, पॅसिफिक समुद्रामध्ये, प्रशांत महासागरामध्ये प्रचंड मोठा असा भूकंप झालेला आहे आणि त्या भूकंपामुळे त्सुनामीच्या लाटा या उसळलेल्या आहेत। भूकंपाची तीव्रता आपण जर बघितली तर ती 8.8 रिश्टर स्केल ही एवढी आहे आणि जवळजवळ 3 मीटरच्या या प्रचंड अशा मोठ्या लाटा, त्सुनामी लाटा आपण त्याला म्हणतो, तर त्या त्सुनामी लाटा या त्या ठिकाणी कोस्टवर, रशियन कोस्टवर येऊन आदळलेल्या आहेत आणि रशियाचं जे काही एक शहर आहे पॅसिफिक ओशनच्या त्या किनाऱ्यावर वसलेलं, त्या ठिकाणी जवळजवळ 5 ते 6 किलोमीटरमध्ये पाणी हे त्या ठिकाणी प्रचंड महापूर आलेले आहेत। प्रचंड पुरामुळे त्या ठिकाणी हानी झालेली आहे। तर आपण जर हा त्सुनामी बघितला तर त्याच्या अगोदर आपण विचार केला की 2004 मध्ये, म्हणजे नेमकं सांगायचं म्हणजे तर 26 डिसेंबर 2004 रोजी आपल्या भारतीय किनाऱ्यावर, म्हणजे पूर्व किनाऱ्यावर अशी प्रचंड अशी त्सुनामी लाट, जवळजवळ 100 फुटापर्यंत अशी ही लाट येऊन आदळली आणि ती लाट, तिला आपण म्हणतो बॉक्सिंग त्सुनामी। तर ही बॉक्सिंग त्सुनामी जी आहे, म्हणजे प्रचंड तडाख्याने ती त्या ठिकाणी आदळलेली होती, त्यामुळे प्रचंड असं नुकसान आणि प्रचंड मनुष्यहानी, जीवितहानी झालेली होती आणि त्या ठिकाणी नुकसान प्रचंड प्रमाणात झालेलं होतं। त्या जर लाटेचं आपण जर कारण बघितलं तर ह्या ठिकाणी आपल्याला या ग्लोबवर आपल्याला पाहता येईल की हा जो भारतीय समूह आहे किंवा भारतीय उपखंड आहे, हा भारतीय उपखंड हा त्याला एशियन सब कॉन्टिनंटही असं म्हटलं जातं। हा एशियन सब कॉन्टिनंट, आणि ह्या एशियन सब कॉन्टिनंटमध्ये ही जी काही जावा, सुमात्रा ही जी काही बेटं आहेत, हे बेटं मिळून एक सुंडा प्लेट नावाची एक सुंडा प्लेट ही अशी एक तयार झालेली आहे आणि ही सुंडा प्लेट ही ह्या एशियन सब कॉन्टिनंटमध्ये ही त्या ठिकाणी शब्दशः ती त्या ठिकाणी घुसते आहे, तिला इंट्रुजन असं म्हणतात आणि त्याद्वारे हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये 9 रिश्टर स्केलचा भूकंप हा त्यावेळी झाला होता 2004 26 डिसेंबर रोजी, आणि त्यामध्ये जवळजवळ प्रचंड प्रमाणामध्ये लाटा, ह्या त्सुनामीच्या लाटा उसळलेल्या होत्या आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये हानी झालेली होती। तर अशीच ही आज रोजी आपण जर बघितला तर ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, ह्या ठिकाणी हे जापान आणि ह्या ठिकाणी ही अमेरिकन भाग, हा अलास्का आणि हा रशियाचे भाग। तर ह्या ठिकाणी हा प्रशांत महासागरामध्ये हा भूकंप हा आहे तर तो झालेला आहे आणि त्यामुळे या त्सुनामीच्या लाटा उसळलेल्या आहेत। तर भविष्यामध्ये या ठिकाणी मोठ्या लाटा अजून उसळू शकतात किंवा त्याला जे काय आपण पोस्ट अर्थक्विक शॉक्स असं म्हणतो, तर ते शॉक्सही त्या ठिकाणी बसू शकतात की भूकंपाच्या लाटा किंवा त्सुनामीच्या लाटा आता जी लाट उसळली यापेक्षाही मोठ्या येऊ शकतात किंवा याहीपेक्षा मोठा भूकंप हा त्या ठिकाणी होऊ शकतो। आपल्या दृष्टिकोनाने आता सतर्क राहण्याचं म्हणजे कारण म्हणजे हेच की ह्या ज्या काही आहेत ही सुंडा प्लेट हिचा अजूनही ही प्लेट मोशन स्थितीमध्ये आहे किंवा त्या ठिकाणी ही प्लेट तिची हालचाल सुरूच आहे। त्यामध्ये भविष्यामध्ये आज जरी नसेल, येत्या काळामध्ये जरी नसेल, तरी भविष्यामध्ये या ठिकाणी भूकंप हा अति मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकतो आणि त्यामुळे या भारताच्या पूर्व किनाऱ्यावर त्याच्या त्सुनामीच्या लाटा या आदळून येऊ शकतात। त्यामुळे भविष्यामध्ये तरी मला वाटतं आपण सतर्क राहावयास हवे।